काय काय मला सांगण्यासारखं काय नाही माझ्याकडे. सो व्हॉट. मग आमची पण तयारी चालू आहे. माझं एक नाही 2 राऊंड झालेत माझ्या लोकसभा मतदारसंघात. सगळेच प्रचार करतायत. जो इच्छुक आहे तो सगळे करतायत. सगळ्यांची जोरदार तयारी चालू आहे. सगळं झालेलं आहे. अंतिम नाही. सगळं आम्ही फक्त अनाऊन्स करायचं बाकी आहे. बाकी सगळं डिस्कशन झालेले आहेत. काही ते ऑफिशियल स्टेटमेंट मिळेल. नाही मी नाही ते सांगू शकत. मी त्या कमिटीमध्ये नाही आहे. सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विरोधकांनी खूप पाठपुरावा केला होता या संदर्भात आणि आता प्रशासकाची नियुक्ती. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातली हे सरकार आहे. दिल्लीत आंदोलन चाललंय. महाराष्ट्रातील दुधासाठी सरकारने अनाऊन्स केले होते पैसे. त्यातला एकही रुपया एकही लिटरला दुधाच्या मागे मिळत नाहीये. हा पहिला मुद्दा. सोयाबीन असेल, कांदा असेल, हे सगळे या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर आजच्या तत्कालीन ट्रिपल इंजिन खोके सरकार आणि केंद्र सरकारने केलं. अजितदादा म्हणतात की कोणीही इतर दूध संघाचे जर आले तर त्यांना आम्ही महानंद चालवायला देऊ, पण कोणीतरी समोर या, आम्ही कोणालाही चालवायला देऊ. हा, मग मला महाराष्ट्रात खूप चांगले लोक आहेत असे. आपल्याचकडे 3-4 मोठे ब्रँड्स आहेत. पहिला ब्रँड म्हणजे गोवर्धन, त्या ह्यालाच आहे, पुणे जिल्ह्यातच आहे. त्याच्यानंतर मंचरला मोठी फॅक्टरी आहे त्यांची. असे अनेक लोक आहेत जे चालवू शकतील. माझा विश्वास आहे. महाराष्ट्रात खूप टॅलेंट आहे. कार्यालय पण मागतायत का? नाही कार्यालय मागतायत का? नाही, जर त्यांना कार्यालय हवं असेल तर त्यांनी सांगावं, लगेच देऊ. पण त्यांना नाही देणार. सरकारने ती जागा आम्हाला दिली आहे. सरकारने आम्हाला पत्र लिहावं आणि कार्यालय जरूर लिहावं. आम्ही कुठलीही कुणाची जमीन जागा ऑफिस इलिगली शरद पवारांनी कधी घेतलेलं नाहीये आणि कधी घेणारी नाहीये. शरद पवारांनी जे केलंय ते स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या मेहनतीने केलंय. ते नाही मला माहिती बाबा. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे. हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितले की माझ्या मतदारसंघामध्ये येऊन मित्र पक्षातले म्हणजे त्यांच्याच महायुतीतले काही राजकीय पदाधिकारी आणि त्या महायुतीतले काही इतर कार्यकर्ते जे आहेत खालच्या भाषेत चिवळा भाषेत बोलतात आणि मी हे वाचलेलं नाही त्याच्यामुळे बोलणं योग्य राहणार नाही. पण आता महायुतीचेच अनेक नेते जे ते तक्रार करतात एकमेकांच्या पक्षाविषयी. हर्षवर्धन भाऊ आणि आमचे कौटुंबिक अनेक 5 दशकाचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक वेळा इलेक्शन असू दे किंवा इलेक्शन नसलं तरी आमचे कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूनी म्हणजे हर्षवर्धन भाऊंच्या आणि आमच्या बाजूनी नेहमीच जपले गेलेले आहेत आणि मला वाटतं ते नातं अबाधित राहील. ठीक आहे ना, मग त्यांचं मत आहे. पंतप्रधान मोदी जे आहेत ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्याचबरोबर आता गृहमंत्री अमित शहा पण महाराष्ट्र दौऱ्यावरती येणार आहेत अकोला आणि संभाजीनगरमध्ये. कसं बघताय की अतिथी देवो भव. महाराष्ट्राच्या सीट्स डिक्लेअर झाला नाहीये पहिल्याच्या लोकसभा सीटच्या, त्याच्यात महाराष्ट्राचा एकही सीट तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. हो, मात्र दौरे वाढले. अतिथी देवो भव. जेवढे पाहुणे येतील त्यांचं महाराष्ट्रात स्वागतच होईल. मला नाही माहिती बाबा हे सगळं. ते त्यांच्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.